बहाई अकॅडमीच्या बरोबर विद्यापीठाचं पुण्याधीश आहे ते जवळजवळ 25 वर्ष आहे. खरं तर थोडंसं मला इनिशियल स्टेजमध्ये काय घडलं हे सांगायचं. साधारण 2000 साली UGCने एक सर्क्युलर पाठवलं होतं. व्हॅल्यू एज्युकेशन हे करिक्युलममध्ये यावं आणि त्याच वेळेस व्हॅल्यू एज्युकेशनचा कोर्स कसा करायचा वगैरे अशी कुणाला कल्पना नव्हती. इट वॉज नॉट अ पार्ट ऑफ करिक्युलम ऑल्सो. 2001 साली डॉक्टर आझादी आणि डॉक्टर जलाल ते माझ्याकडे व्हिजिटला आले होते शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कशा प्रकारचे प्रोग्राम्स करतो. आणि तेव्हापासून येस की आम्हाला व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये काय करायचं आहे त्याची थोडीशी कल्पना करायची. पहिला प्रोग्राम जो आम्ही केला तो NSSच्या विद्यार्थ्यांसाठी केला आणि तो प्रोग्राम इम्प्लिमेंट करत असताना जे आम्ही पाहिलं तिथं लेक्चर वगैरे असं काही नव्हतं. इट वॉज फेस टू फेस इंटरॅक्शन. 2 दिवसानंतर आमच्या असं लक्षात आलं की जे मुलं स्वतःला एक्सप्रेस करायला घाबरत होते ते स्वतःला एक्सप्रेस करत होते, त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन मध्ये भाग घेत होते. त्यानंतर साधारणपणे स्टुडंट्स काउन्सिल तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंट काउन्सिल असतात. बऱ्याच वेळा मुलं इलेक्शन करून येतात, इलेक्टेड मेंबर्स असतात, तर त्यांना आपलं कर्तव्य काय किंवा आपली ड्युटी काय किंवा इतर कशाविषयी फारशी माहिती नसते. त्यांना माहिती असतं की आपण आता पुढे जातो. त्यावेळेस खास त्या मुलांसाठी बहाई अकॅडमी 2001 साली बहाई अकॅडमीमध्ये 7 दिवसाचा शिलेदार कोर्स केला. व्हॅल्यू एज्युकेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दी मेंबर्स ऑफ द स्टुडंट काउन्सिल. दॅट वॉज द बिगिनिंग. त्याच्यानंतर खूप डिटेलमध्ये सांगायला वेळ दुसरी जी इंटरॅक्शन झाली होती म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये असताना नर्सेससाठी साधारणपणे नर्सिंग कोर्स जॉईन करणारे जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी असतात ते अगदी सामान्य कुटुंबातून आलेले असतात. लोकांशी बोलावं कसं, एथिक्स काय आहे याची काही कल्पना नसते. नर्सेससाठी बाहेर and that was a phenomenal change in the attitude of the nurses, students. तिसरी जी इंटरॅक्शन मी सांगणार आहे ती म्हणजे प्रोफेसर राम ठाकरे यांचा BEd हा डीप प्रोग्राम म्हणजे BEd प्रोग्राममध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून क्वालिटी कशी वाढवता येईल त्यामध्ये त्यांचं ट्रिमेंडस कॉन्ट्रिब्युशन संपूर्ण फॉर्मॅट करताना टेक्नॉलॉजी, अकॅडमिक्स आणि व्हॅल्यूज, ह्युमन व्हॅल्यूज ह्याचं इंटिग्रेशन करताना ते खूप मोठे कष्ट घेतले आणि तो प्रोग्राम यशस्वी केला. मला केव्हाही वाटलं नव्हतं की त्यावेळेस जे आपण सुरुवात करतोय त्याचं हे एवढं मोठं वृक्ष वाढेल कदाचित कल्पना नव्हती. ठीक आहे, त्यावेळेस इंटरॅक्शन सुरू झालं. पण आज 200 महाविद्यालय, 67 युनिव्हर्सिटीज आणि 2 लाख विद्यार्थी. फ्रॉम स्मॉल बिगिनिंग इन 2001 it has grown to such a huge academic activity. We never imagined at that time. I really appreciate the efforts by the Bhai Academy, especially Dr. Azadi and his staff. One of the things which I observed, they very easily interact with anybody.
very easily. And you will find that many institutions are now automatically connected with the Y Academy. And this group has grown to a very large academic group. I think that's the success of 25 years. And I'm sure next 25 years, these 2 lakhs will turn into 20 lakhs. Best wishes to the academy. And I really appreciate the efforts taken by the High Academy as well as Professor Lance. Thank you.